टीव्ही सत्यमेव व्रतम। प्रशासन व गुत्तेदाराच्या मदतीने नागनाथ मंदिरात भ्रष्टाचार, भाविकांचा आरोप। हिंगोली जिल्ह्यातील औंढा येथे 8वे ज्योतिर्लिंग नागनाथ प्रभूचे मंदिर आहे। या मंदिराच्या देखभालीची आणि विकास करण्याची जबाबदारी ही शासन व प्रशासनाची आहे। मात्र या ठिकाणी प्रशासन व गुत्तेदारांच्या मदतीने नागनाथ मंदिरात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप नागरिक करताना दिसत आहेत। नागनाथ मंदिर परिसरातील भक्तनिवास क्रमांक 2 जवळील संरक्षण भिंत ही नागनाथ मंदिर संस्थांच्या मालकीची आहे। ही भिंत पाडून तिथे अतिक्रमण करण्याचा आरोप यावेळी नागरिकांनी केला। तर तीर्थक्षेत्र विकास निधीतून गया तीर्थ व हरिहर तलावाची भिंत बांधण्यात येत आहे। या भिंतीचे काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप यावेळेस नागरिकांनी प्रशासनाला निवेदनाद्वारे केला आहे। विश्वस्त मंडळ नसल्याने सर्वत्र अनागोंदी कारभार होत असल्याचा आरोप यावेळेस भाविकांनी केला। तीर्थक्षेत्र विकास निधीतून कोट्यावधी रुपयांचा निधी हा मंदिर संस्थांना देण्यात आला आहे। यामध्ये हरिहर तलाव व गया तीर्थच्या सौंदर्यीकरण होत असून हे काम अत्यंत निकृष्ट होत आहे। किमान देवाला तरी सोडा अशी भावना निवेदनाद्वारे भाविकांनी व्यक्त केली आहे। 12 ज्योतिर्लिंग असलेल्यापैकी औंढा नागनाथ हे एक आहे आणि या ठिकाणी विश्वस्त मंडळ नसल्यामुळं तिथली प्रशासनाचं लक्ष नाही आणि त्यामुळं पश्चिम द्वारातली भिंतीचं पाडून तिथे अतिक्रमण करण्याचा विषय असेल किंवा तलावाच्या ठिकाणी जे भिंत बांधण्याचं काम आहे तिथं जुने मटेरियल वापरण्याचं काम असेल, अशा प्रकारचं काम चालवून मंदिरामध्ये भ्रष्टाचार करण्याचं काम प्रशासन आणि स्थानिक गुत्तेदाराच्या मदतीने चाललेलं आहे। आणि त्यामुळे इथले लोकप्रतिनिधी असतील, इथले प्रशासन असेल याच्यामुळे दखल देत नाही आणि म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी महोदयांना निवेदन दिलं। त्याबाबतीत कारवाई करण्यासाठी त्यांना संबंधित त्यांना सूचना देण्याचं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र ठिकाणी अतिशय भाविकांची गैरसोय होत आहे। नागनाथ मंदिर संस्थांमध्ये आर्थिक गैरव्यवहारसुद्धा होत आहे। त्या ठिकाणी भाविकांना कुठलीही सुखसुविधा नाही आहे, भाविकांना थांबण्याची व्यवस्था नाही आहे, भाविकांना तासनतास मंदिर लाईनमध्ये थांबावं लागत आहे आणि भाविकांना कुठलीही शुद्ध पाण्याची व्यवस्था नाही आहे, त्यांना कुठलेही साधनसुद्धा नाही आहे आणि नागनाथ संस्थांमध्ये गेल्या अनेक दिवसापासून विश्वस्त मंडळ देखील नाही आहे। म्हणून या ठिकाणी असंख्य संकटाला नागनाथ संस्थान या ठिकाणी तोंड देत आहे। याचाच फटका म्हणून भाविकांना खूप काही अडचणींना सामोरं जावं लागत आहे। औंढा नागनाथ हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक आहे। ह्या ठिकाणी विश्वस्त मंडळ नसल्याकारणाने ह्या ठिकाणी कोणाचंही नियंत्रण राहिलेलं नाही। काही भूमाफियांनी नागनाथ संस्थांच्या मालकीची संरक्षण भिंत पाडून त्या ठिकाणी रस्ता करून त्या ठिकाणी वाहतूक सुरू आहे। ही अतिशय गंभीर बाब आहे। कुणाचीही परवानगी न घेता संस्थांच्या मालमत्तेचे नुकसान करून आणि भाविकांना त्या ठिकाणी जाण्या येण्यासाठी त्यांनी जे मटेरियल टाकलेलं आहे बांधकामाचं, त्या ठिकाणी रस्ता बंद झालेला आहे। त्यामुळे भाविकांची गैरसोय होत आहे। तीर्थविकास योजनेअंतर्गत या ठिकाणी हरिहर तलावासाठी निधी मंजूर झालेला आहे। त्यांचे बांधकाम सार्वजनिक विभाग यांच्यामार्फत सुरू आहे, परंतु सदरील बांधकामामध्ये जे पाया खोदताना जे जुने चिरे, दगड, माती जी आहे त्यामध्ये हे काम होत आहे। रेतीचे अजिबात रेतीमध्ये काम होत नाही, डस्टमध्ये काम चालू आहे। अतिशय निकृष्ट दर्जाचं काम त्या ठिकाणी सुरू आहे। निदान देवाच्या ठिकाणी तरी असे प्रकार घडू नयेत अशी अपेक्षा आहे।